बीड जिल्ह्याचं वातावरण दूषित झालेलं आहे। बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। ओबीसी महायलगारच्या नावाखाली हाकेला बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक फिरवलं जातंय आणि हाकेला फिरवणारे बीड जिल्ह्यातील दोन्ही मुंडे हे त्या सगळ्या सभेचं नियोजन आयोजन कार्यकर्ते पुरवण्याचं काम करतायत। या दोन्ही मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडून टाकलेला आहे आणि प्रत्येक सभेच्या आधी बॅनरचा इश्यू क्रिएट करायचा, मग त्या आडून मोठा स्टंट करायचा, कायदा व सुव्यवस्था पोलिसांना वेटीस धरायचं। जर का बीड जिल्ह्यात दंगल झाली तर हाकेला या ठिकाणी बळ देणारे दोन्ही मुंडे जबाबदार असतील असा आमचा थेट या ठिकाणी आरोप आहे। त्यांनी या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकू नये। बीड जिल्ह्यातील मराठा असेल, ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल यांच्यात विभाजन करू नये आणि पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आमची मागणी आहे की भोगलवाडी प्रकरण जे आहे ते ताजं होतं, आता पुन्हा गेवराईमध्ये पुन्हा बॅनरचा इश्यू क्रिएट झालाय। वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्या हाकेंना बीडमध्ये त्या ठिकाणी येऊ देऊ नये, त्यांना हद्दपार करावं असं सुद्धा पोलीस अधीक्षक यांना आमचं आव्हान आहे आणि दोन्ही मुंडेंना आम्ही आव्हान करतोय की अशा पद्धतीने ताकद देणं चुकीचं आहे। तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा लोकनेते म्हणून आहे। हा लोकनेते म्हणून बघण्याचा तुमच्याकडे असलेला दृष्टिकोन जपला पाहिजे। आपण एका जातीचे नेते होऊन काही होणार नाही। लोकसभा, विधानसभा अनेक निवडणुका बघितल्यात, गोपीनाथ मुंडेंपासूनच्या निवडणुका बघितल्यात। हे फक्त एका जातीपुरते मर्यादित नेते नव्हते। लोकनेते गोपीनाथ मुंडे हे सर्वसमावेशक सर्व जातीचे नेते होते। याचं भान आजच्या दोन्ही मुंडेंनी ठेवलं पाहिजे असं सुद्धा आव्हान मी करतोय। ओबीसींच्या उपसमितीमध्ये एका मुंडेंचा सहभाग करून त्या ठिकाणी आरएसएसनी त्यांना जातीपुरतं मर्यादित ठेवून त्यांचा लोकनेता ही ओळख पुसलेली, याचं त्यांनी एक ट्रॅपचं असणारं लक्ष ठेवलं पाहिजे असं सुद्धा आमचं त्यांना आव्हान आहे। लक्ष्मण हाकेंना बळ देणं बीडमध्ये दोन्ही मुंडेंनी थांबवावं। या सभांमध्ये, या रॅल्यांमध्ये जे भाषणं होत आहेत ते जातीय तेढ निर्माण करणारे होत आहेत। बीडचं वातावरण दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करणारे भाषणं होत आहेत, भडकाऊ भाषणं होत आहेत आणि त्याच्यामुळे जर बीड उद्या पेटलं, तिथं दंगल झाली तर या हाकेंना जे बळ देत आहेत ते सर्व जबाबदार असतील असं सुद्धा आमचं या ठिकाणी मत आहे। या रॅल्यांमध्ये संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांच्या नावाने जर घोषणा दिल्या जात असतील तर ओबीसी आरक्षण वाचवण्याचं आंदोलन आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांचं समर्थन करणारं आंदोलन आहे, हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो। व्यवस्थेच्या विरोधात इथं कुणीही बोलत नाही, केवळ जातीच्या विरोधात बोललं जातं आणि म्हणून बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्र आहे का असा प्रश्न सुद्धा आम्ही ओबीसी नेत्यांना विचारतो। महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात तुमची सभा होत नाही, पण दर 2 दिवसाला बीडच्या कोणत्या तरी तालुक्यात सभा होते, बॅनर फाटतं, त्या ठिकाणचं वातावरण दूषित होतं, पोलीस कायदा व सुव्यवस्था वेटीस धरली जाते। बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्र नाही, ओबीसींचा महायलगार म्हणायचं आणि जिल्ह्यातच सभा घ्यायच्या, याच्या पाठीमागं काय राजकारण आहे हा प्रश्न सुद्धा आम्ही विचारतोय।